मनुज का आता है, पहले विवेक मर जाता है। हरि ने भीषण हुंकार किया, अपना स्वरूप विस्तार किया। डगमग डगमग दिग्गज डोले, भगवान कुपित होकर बोले, जंजीर बढ़ाकर साध मुझे, हा हा दुर्योधन बांध मुझे। नमस्कार मित्रांनो, मी महांतेश। काही दिवसांपूर्वी राष्ट्रकवी रामधारी सिंग दिनकर यांचे रश्मिरथी हा काव्यसंग्रह पुन्हा एकदा वाचनात आला। तर माझा आणि हिंदी साहित्य विश्वाशी परिचय हा माझ्या शालेय जीवनात आला। महाराष्ट्रातील अभ्यासक्रमामध्ये 5वी ते 7वी हे हिंदी कंपल्सरी असते, पण 8वी नंतर हिंदी हे ऑप्शनल बनून जाते। तर मग आमच्या काळी मार्काची वेगवेगळी गणितं असायची। जर तुम्ही हिंदी घ्याल तर तुमचा बोर्डात येण्याचा चान्सेस नाही, किंवा तुम्हाला 10वीमध्ये टॉपमध्ये येण्याचा चान्सेस नाही, हा एक समज होता। तर त्याप्रमाणे माझ्या वर्ग शिक्षकांनी किंवा माझ्या इतर हितचिंतक शिक्षकांनी माझ्यावर फोर्स केला की बाबा तू काय हिंदी घेऊ नकोस, तू संस्कृत घे। पण हिंदीविषयी थोडी आपुलकी होती। त्याला कारणीभूत म्हणजे वाळवे मॅडम, त्याचबरोबर जाधव सर यांचे शिक्षण, पण आणि सोबत स्वार्थही होता। जर तुम्ही संस्कृत घेतले तर आमच्या शाळेमध्ये असा एक प्रघात होता की जर तुम्ही तुमचे 100 मार्कासाठी तुम्ही संस्कृतची ह्या विषयाची जर निवड केली असेल तर तुम्हाला तुमचे वर्ग हे थोडे आधी चालू व्हायचे, कारण की तुम्हाला सुभाषित पाठ करावी लागायची। मग त्यामुळे तुम्हाला काय थोडं आधी यावं लागायचं। मग काय कॉम्प्रोमाइज होणार होतं तर क्रिकेट, तर क्रिकेटबद्दल ही आवड होती, तर तोच अर्धा तास आम्ही क्रिकेटसाठी युटिलाइज करायचा। हा एक निर्णय मी घेतला आणि मी म्हटलं की आता नाही, 8वी ते 10वी आपण 100 मार्काचं हिंदीच घ्यायचं। फक्त मीच घ्यायचं असं नाही, आमच्या सर्व टोळक्याने ठरवलं, म्हणजे माझ्या सर्व मित्रांनी मिळून ठरवलं की नाही बाबा आपण हा हिंदीच घ्यायचा आणि आपण सगळ्यांनी तुकडीमध्ये जायचं। त्या काळी हा निर्णय बऱ्याच शिक्षकांनी मला म्हटलं, अरे तुझं डोकं फिरलंय का काय, तुला चांगले मार्क पडू शकतात, कशाला ते हिंदीच्या फंदात पडलास। पण त्यांना समजवता माझ्या नाकीनऊ आला आणि माझा हिंदीचा प्रवास चालू झाला। आणि या हिंदीच्या प्रवासामध्ये वेगवेगळे लेखक, वेगवेगळे कवी माझ्या ओळखीचे झाले। त्यामध्ये प्रामुख्याने मुंशी प्रेमचंद असतील, काका कालेलकर असतील, किंवा हरिवंशराय बच्चन, महादेवी वर्मा, राष्ट्रकवी दिनकर यांच्यासारखे कवीही परिचयाचे झाले। त्यापैकी राष्ट्रकवी रामधारी सिंग दिनकर यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही। राष्ट्रकवी उपाधीच हे त्यांच्याबद्दल खूप काही सांगून जाते। रामधारी सिंग दिनकरांना ज्ञानपीठ पुरस्कार आहे, साहित्य अकादमी पुरस्कार आहे, आणि सगळ्यात मोठा पुरस्कार म्हणजे श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याची शब्द सामुग्री ह्या कवीमध्ये आहे। तर त्यांचा कविता संग्रह म्हणजे रश्मिरथी। तर रश्मिरथी हा कविता संग्रह काय आहे तर कर्णाच्या दृष्टिकोनातून महाभारत काय घडलं, कारण प्रत्येक घटनेला प्रत्येक पात्राचा आपला वेगवेगळा दृष्टिकोन असू शकतो। तर दिनकरांनी आपल्या शब्द सामर्थ्याने कर्णाचा दृष्टिकोन प्रभावीपणे मांडलेला आहे। आपल्याकडे गदिमा आहेत, गदिमांचा गीत रामायण वाल्मिकी ऋषींनी जे रामायण लिहिलं त्याच्या तोडीलाच मानता येईल। त्यांची शब्दसामुग्री, शब्दसंपदा ही अफाट होती, त्याच्या जोरावर गदिमांनी गीत रामायण लिहिलं। तसाच एखादा प्रयत्न रश्मिरथी या काव्यसंग्रहातून रामधारी सिंग दिनकरांनी केलेला आहे। तर कर्णाचा दृष्टिकोन, महाभारतात कर्णाचं स्थान काय होतं, कर्णाने त्या वेगवेगळ्या घटना कशा पाहिल्या, त्याच्याबद्दल त्याची मतं काय होती, म्हणजे बरी वाईट काही मतं असतील, पण त्याची मतं कशी होती आणि ती मतं का होती, हे आपल्या काव्यसंग्रहातून रामधारी सिंग दिनकरांनी या रश्मिरथी या काव्यसंग्रहात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हा पूर्ण काव्यसंग्रह नक्की वाचण्याचा आहे, पण त्याच्यामध्ये मला जास्त भावलं म्हणजे कृष्णाचे पात्र। कृष्ण हा एक अवलिया, म्हणजे भारतीय संस्कृतीला, फक्त हिंदू संस्कृतीला नाही म्हणत मी, भारतीय संस्कृतीला किंवा भारतीय समाजाला एक दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करण्याचे काम ह्या श्रीकृष्ण ह्या पात्राने केलेलं आहे। तर त्याला आपण योगेश्वर म्हणतो, ज्याला सगळं माहिती होतं, सगळंच पूर्ण काय होणार हे माहिती आहे, तो त्रिकालाचा ज्ञाता आहे। पण जे महाभारताचं युद्ध आहे ते थोपवण्याचा प्रयत्नही त्यांनी केला। एका मिनिटात ते पूर्ण युद्ध संपवू शकले असतील, पण मनुष्य अवतारात होते, त्यांनी ते माणसाप्रमाणे त्यामध्ये काम केलं आणि आपल्या वेगवेगळ्या कृतींमधून माणूस कसा वागतो याच्याबद्दल त्यांनी सांगितलं। तर ह्यातला एक प्रसंग आहे ज्याच्यामध्ये काय आहे की बाबा पांडवांचा खूप अपमान झालेला आहे, त्यांना वनवासात पाठवलेलं आहे, त्यांनी वनवास सहन केला आणि ते वनवासातून आता परत येत आहेत। मग परत आले तर धर्माप्रमाणे किंवा त्यांच्या न्यायाप्रमाणे त्यांना जे काही पाहिजे, त्यांच्या जे हक्काचं आहे ते त्यांना मागण्याचा अधिकार आहे। तर तसाच एक प्रयत्न होता, पण आपला दुर्योधन एकदम दुष्ट कपटी माणूस असं त्याचं पात्र आहे,
तर तो त्यांच्या पांडवांच्या जे हक्काचं होतं तो तेही द्यायला तयार नव्हता. मग बाबा आता एक समजवता, बाबा हे दोघांची भाऊबंदकी आहे, ती आता जशी भाऊबंदकी असते तशीच भाऊबंदकी त्यावेळी होती, म्हणजे हे पूर्वापार चालत आलेलं आहे. तर भाऊबंदकी आहे, तर त्याच्यामध्ये कोणतरी एक शहाणा माणूस असतो, तर कृष्ण हा त्या काळातला मध्यस्थ. मग श्रीकृष्णाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला की बाबा हे युद्ध नको, भाऊबंदकीत कशाला एक हे करायचं, बाबा तुझं अर्ध राज्य तर सोड, मग आम्हाला फक्त 5 गावं दे, हे 5 जण आहे त्यांच्यासाठी 5 गावं दे. तर दुर्योधन म्हणतोय अरे 5 गाव काय, एक टोका एवढी जमीनही मी तुला देणार नाही. म्हणजे माणसाचा जेव्हा अंत येणार असतो, तेव्हा सत्सद बुद्धी ही मारली जाते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे दुर्योधन. तर दुर्योधन हट्टाला पेटला होता की नाही बाबा मला काहीच द्यायचं नाहीये, आणि त्याच्या या हट्टाभोवती मोठमोठे व्यक्ती म्हणजे भीष्म पितामह असतील, कृपाचार्य असतील, द्रोणाचार्य असतील, विदुरासारखा न्यायी माणूस असेल किंवा धृतराष्ट्र असेल, सगळे झुकले होते. धृतराष्ट्राचं समजू शकतो की बाबा ते पुत्रप्रेमात अंध झाले होते. पण या बाकीच्यांचं काय, यांच्या पुढे यांनाही त्याच्या हट्टापुढे झुकावं लागलं. तर हे आताच्या समाजात पण आपण हे पाहू शकतो. एकटा एकदम हट्टाला पेटलेला असतो कोणीतरी भावबंदकीत, म्हणजे नातेवाईकात एकटा हट्टाला पेटला असतो, पण त्याच्याभोवती सगळी शहाणी माणसं पण झुकतात आणि त्याच्यामुळे कलह तयार होतो. आणि आधी त्याच्यामुळेच अशाच एका हट्टी माणसामुळे महाभारत झालं होतं, आणि आता पण हे घरघरातही महाभारत चालूच आहे. म्हणजे ते काय त्या आपल्या इतिहासातून आपण काही शहाणपण घेतलं नाही की बाबा हे चालूच आहे, पण ते असू द्या. मग आता त्यात काय, कृष्णाने मध्यस्थी केली, पण जो मध्यस्थ म्हणून गेला होता त्या कृष्णाला दुर्योधन हा बंदिस्त करण्यासाठी निघाला. तेव्हा कृष्णाने त्याला विराट स्वरूप दाखवलं. म्हणजे त्या भर सभेत, हस्तिनापूरच्या सभेत श्रीकृष्णाने विराट स्वरूप दाखवलं आणि त्याला सांगितलं बाबा मी कोण आहे, मी शांत आहे, म्हणजे मी कमजोर नाहीये. वर्षों तक वन में घूम घूम बाधा विघ्नों को झूम झूम, सधूप घाम पानी पत्थर पांडव आए कुछ और निखर, सौभाग्य सब न सब दिन सोता है देखे आगे क्या होता है, मैत्री की राह बताने को सबको सुमार्ग पर लाने को, दुर्योधन को समझाने को भीषण विध्वंस बचाने को, भगवान हस्तिनापुर आए पांडव का संदेशा लाए, दो न्याय अगर तो आधा दो, पर इसमें भी यदि बाधा हो तो दे दो केवल 5 ग्राम, रखो अपनी धरती तमाम, हम वही खुशी से खाएंगे परिजन पर आसीना उठाएंगे. दुर्योधन वह भी दे न सका, आशीष समाज की ले न सका, उल्टे हरि को बांधने चला, जो असाध्य था वो साधने चला. जब नाश मनुज का आता है पहले विवेक मर जाता है. हरि ने भीषण हुंकार किया, अपना स्वरूप विस्तार किया, डगमग डगमग दिग्गज डोले, भगवान कुपित होकर बोले, जंजीर बढ़ाकर साध मुझे, हाँ हाँ दुर्योधन बांध मुझे, यह देख गगन मुझ में लय है, यह देख पवन मुझ में लय है, मुझ में विलीन झंकार सकल, मुझ में है संसार सकल, अमृत फूलता है मुझ में, संसार झूलता है मुझ में, उदयाचल मेरा दीप्त भाल, भूमंडल मेरा वक्षस्थल विशाल, भुज परिबंध को घेरे है, मैनाक मेरु पग मेरे है, दीपते है जो ग्रह नक्षत्र निखर, सब है मेरे मुख के अंदर, द्रुग हो तो दृश्य अकांड देख, मुझ में सारा ब्रह्मांड देख, चर अचर जीव जग अक्षर अक्षर, नश्वर मनुष्य सुर जाति अमर, शतकोटि सूर्य शतकोटि चंद्र, शतकोटि सरित सर सिंधु मंद्र, शतकोटि विष्णु शतकोटि ब्रह्मा महेश, शतकोटि जिष्णु जलपति धनेश, शतकोटि रुद्र शतकोटि काल, शतकोटि दंडधर लोकपाल, जंजीर बढ़ाकर साध इन्हें, हाँ हाँ दुर्योधन बांध इन्हें, भूलोक अताल पाताल देख, गत और अनागत काल देख, यह देख जगत का अधिसृजन, यह देख महाभारत का रन, मृतकों से पटी हुई भू है, पहचान कहाँ इसमें तू है, अंबर में कुंतल जाल देख, पद के नीचे पाताल देख, मुट्ठी में तीनों काल देख, मेरा स्वरूप विकराल देख, सब जन्म मुझी से पाते हैं, सब फिर लौट मुझी में आते हैं, जिह्वा से कड़ती ज्वाल सघन, सांसों से पाता जन्म पवन, पड़ जाती मेरी दृष्टि जिधर, हंसने लगती सृष्टि उधर, पर जब भी मूंदता हूं लोचन, छा जाता चारों ओर मरण, बांधने मुझे तो आया है, जंजीर बड़ी क्या लाया है, यदि मुझे बांधना चाहे मन, पहले बांध ये अनंत गगन, सूने को साध न सकता है वह मुझे कब बांध सकता है,
हित वचन तूने नहीं माना, मैत्री का मूल्य न पहचाना। तो लय मैं अब भी जाता हूं, अंतिम संकल्प सुनाता हूं, याचना नहीं अब रन होगा, जीवन जय या कि मरण होगा। टकराएंगे नक्षत्र निखर, बरसेगी भू पर वग्नि पखर, फन शेष नाग का डोलेगा, विकराल मुंह खोलेगा, दुर्योधन रन ऐसा होगा फिर कभी नहीं जैसा होगा। भाई भाई पर टूटेंगे, विषबान बूंद से छूटेंगे, वायस श्रृगाल सुख लूटेंगे, सौभाग्य मनुज के फूटेंगे। आखिर तू भूषाई होगा, हिंसा का परदाई होगा। थी सभा सन्न, सब लोग डरे, चुप थे या थे बेहोश पड़े। केवल दो नर न अघाते थे, धृतराष्ट्र विदुर सुख पाते थे। कर जोड़ खड़े प्रमुदित निर्भय, दोनों पुकारते थे जय 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 जय। धन्यवाद। जर तुम्हाला ह्या कविता संग्रह, ह्या कविता वाचन आवडलं असेल तर नक्की तुम्ही रश्मिरथी हा वाचा। याच्यामध्ये तुम्हाला एक महाभारतातील कर्णाला जे काय वाटत होतं हा वेगळा दृष्टिकोन काव्य स्वरूपात ऐकायला मिळेल। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा।